नमस्कार मित्रांनो. तर आज दुपारची वेळ आहे, बरोबर 1:30 वाजलेला आहे आणि मी लाईव्ह चॅनलवरती आलेलो आहे. तर या चॅनलवरती सर्व शेळीपालनविषयी व्हिडिओ टाकले जातात की शेळीपालन बिझनेस कसा करावा, याच्यासाठी खर्च किती, प्रॉफिट किती आणि शेळ्यांचे काळजी कशी घ्यावी, त्यांच्यासाठी चारा वगैरे कसा ठेवा. तर याच्याबद्दल मी ऑलरेडी खूप सारे व्हिडिओ कव्हर केले, तर प्लीज तुम्ही ते व्हिडिओ चॅनलवरती जाऊन बघा. आणि सध्या ही दुपारची वेळ आहे, तर सकाळी आम्ही 1-2दा वैरण टाकली होती, तर सध्या सर्व शेळ्या आराम करत आहेत. त्यामुळे ते सर्व खाली शांत बसलेले आहेत. आणि सध्या मार्च महिना आहे, त्यामुळे इकडे सोलापूर जिल्ह्यात खूप जोरात ऊन पडते, तर तिकडे त्यामुळे टेम्परेचर पण जाणवत आहे चांगलंच. तर आता दुपारी 3 वाजता परत एकदा हे टाकलं जाईल यांना वैरण वगैरे, 3-4 वाजता. त्याच्यानंतर संध्याकाळी आणि सकाळी हे क्लिनिंग केलं तर कधी कधी सकाळी आणि संध्याकाळी इथे स्वच्छता ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये कोणतरी व्हिडिओ बघायला लागले, पण मला काय दिसत नाही ते. तर चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि जेवढे तुम्ही कराल तेवढे व्हिडिओ जास्त बनवले जातील. तर नेक्स्ट पार्टमध्ये आम्ही या शेळ्यांच्या बरोबरच इथे एक छोटंसं कुक्कुटपालन पण केले, ज्याच्यामध्ये कोंबड्याचे पिल्ले वगैरे हे आहेत आणि त्याच्याबद्दल पण आम्ही माहिती देतो आहे. तर त्याच्याबद्दलचा व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये टाकला जाईल. तर एकाने कमेंट केलेले फार्म कुठं आहे, तर हा फार्म आहे सोलापूरमध्ये. पण फार्मचा ॲड्रेस आम्ही परत तुम्हाला देतो, कारण एकाच वेळेस अचानक आम्ही सगळी गुप्तता सांगू नाही शकत. बट जे काही आम्ही करत आहोत त्याच्याबद्दल सर्व हे दिलं जाईल. तर सध्या आम्ही बेण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी हे कोणतं बोकड आहे, हे बोकडं वापरतो. ह्याचं कान लांब आहे, हे खूप महाग मिळतं आहे बोकड. पण याच्यामुळं जे काही शेळ्याचे पिल्लं वगैरे होतात त्यांचे प्रजनन क्षमता वगैरे खूप चांगले वाढते जोरामध्ये. अरे वा, टोटल 17 जण लाईव्ह आलेले आहेत. तर मला वाटतं मी व्हिडिओ कंटिन्यू करायला पाहिजे. तर मित्र, मी बऱ्याचदा तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये प्रॉफिट्स होतं आहे किंवा फायदा होतो आहे, पण खरी जर रिॲलिटी जर सांगितली तर याच्यामध्ये थोडेसे तोटे पण आहेत. जसं की मागच्याच 15 दिवसात किंवा मागच्या महिन्यामध्ये काय झालं की तुम्ही इकडे बघू शकता, हे लहान शेळीचे पिल्ले वगैरे आहेत. तर कधी ह्यावेळेस आम्हाला म्हणजे 5-6 शेळ्या आहेत की आम्ही त्यांचे पकडले होते की ते कमीत कमी 2 तरी बोकडं देतील किंवा 3 तरी. पण त्यांनी काय केलं की 3 ऐवजी फक्त एकच हे दिले, म्हणजे पिल्लं. तर तो एक इनडायरेक्टली लॉसच आहे. पण कधी काय होतं की ते पिल्लं 3 आहेत, त्याच्याऐवजी एक पिल्लं पण खूप स्ट्रॉंग आणि तंदुरुस्त होतात. आणि पण काय झालं की मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे 15 दिवसात जे एक पिल्लं झालं, म्हणजे शेळी घाबरली होती. आणि काय पिल्लं तर हे पण झाले, म्हणजे एक्सपायर पण झाले. तर हा एक लॉस आहे राव. म्हणजे आपण हे करतो की एक कन्सिडर करतो की आपल्याला त्यापासून एका शेळीपासून 6 महिन्याला शेळी पिल्लं देते, मग 2 पिल्लं किंवा 3 पिल्लं तर व्हायला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला इथे डॉक्टरची ते पण खूप मेहनत घ्यावी लागते आणि त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं, म्हणजे शेळ्यांसाठी हे ते. किंवा काय वेळेस काय होतं की काय पिल्लं असे मृत्यूकडे होतात, तर त्याच्यासाठी पण हे खूप वेळ जातो. म्हणजे काय पिल्लं स्ट्रॉंग झाले तर त्याचे लगेचच मार्केटला डिमांड येते आणि व्यापारी काय करतात, जे पिल्लं एकदम चांगले आहेत त्याच्यासाठीच खूप हे देतात, म्हणजे किंमत. आणि जे हे आहेत मृत्यूकडे पिल्लं आहेत त्याला भाव कमी मिळतो. त्याचं एक आपल्याला टेन्शन राहतं. आणि दुसरा जर याच्यातला प्रॉब्लेम जर म्हटला तर कधी काय होतं की आता इथे तशा शेळ्या दिसणार, काय शेळ्यांच्या ह्याला गाठ येते मानाला. आता माहीत नाही तुम्ही ते कधी बघितलं असेल का नाही. तर ते मानाच्या गाठाचं एक हे निघावं म्हणून ते पू झाल्यासारखं होतं, तर ते घाण काढावी लागते. तर त्याचा पण थोडासा एक ड्रॉबॅक आहे. आणि शेळ्यांचं कसं आहे माहीत आहे का, जर व्यापारी तुमच्या घरी येऊन जर हे शेळ्यांचं केलं तर त्यावेळेस तुमचं नक्की फायदा होतो. पण ज्यावेळेस हे होतं की व्यापारी घरी येत नाहीत आणि ज्यावेळेस तुम्ही मार्केटला घेऊन जाता शेळ्या वगैरे, तर त्यावेळेस हे व्हायला पाहिजे की तुम्हाला तिथली मार्केटची सगळी माहिती एकदम व्यवस्थित असायला पाहिजे. जर का तुम्हाला तिथली माहिती नसेल ना, तर मग ते व्यापारीबरोबर गंडा लावतात आणि 1-2 हजार रुपये तर तुमचा लॉस होतो त्याच्यामध्ये. आणि दुसरं एक आहे की तुम्ही जे काय तुमच्या शेळ्या वगैरे विकताय,
तर ह्या गोट फार्मचा एक फायदा आहे की इथे तुम्हाला फिक्स फायदा मिळतो आहे. म्हणजे इथे मार्केटिंगचं डिमांड कमी होत नाही. कारण आता मी पुण्यामध्ये पण राहतो, तर पुण्यामध्ये 800 रुपये किलोनी आता सध्या मटनची डिमांड सुरू आहे. आणि पण तेच जर हे गावाकडच्या साईडला जर बघितलं तर ती 700-600 रुपयाने आहे. त्यामुळे ह्याची इकडे मागणी फिक्सच राहत जाते शेळ्यांची. पण प्रॉब्लेम काय आहे की तुमचे बोकडं जर जेवढ्या क्वालिटीचे असतील, म्हणजे 6 महिन्यात तुमचं ते बोकड हे येल्यापासून, शेळी येल्यापासून ते विकायलाच यायला पाहिजे. आणि तर हे असं आहे. आणि जर हे दिसायला एवढं मस्त शेड वगैरे वाटत असेल ना, तर ह्याच्या मागं खूप कष्ट आहे. कारण सकाळी आम्ही 6 वाजता इकडे शेडमध्ये येतो. आता एवढे हे सर्व कप्पे आहेत, तर आम्ही हे सर्व कप्पे क्लीन करतो सकाळी. ह्याच्यातून मला वाटतं तुम्हाला कॅरेट वगैरे माहीत असेल, तर 6 कॅरेट भरून निघतात ह्याच्यातनं, म्हणजे लेंड्याचे किंवा हे ते. ह्याच्यातून आम्हाला खत वगैरे एकदम भरपूर जोरात मिळतो आहे, खत वगैरे. पण काम पण तसंच करावं लागतं आहे. नंतर वैरण आणावी लागते, गिनीगोल आणावं लागतो आहे, कुट्टी वगैरे आणावी लागते, त्याची कुट्टी करायची. आणि जर तुम्हाला ह्यांचं जर नियोजन माहिती हवं असेल की म्हणजे सकाळी 6 ते 7 1 तास जातो क्लिनिंग वगैरे करायला. त्याच्यानंतर शेळ्यांना मका वगैरे टाकावी लागते. त्याच्यानंतर थोडेसे जे पाटराचे पिल्ले वगैरे आहेत त्यांच्यासाठी गहू वगैरे टाकावे लागतात. आणि त्याच्यानंतर मग परत ते कुट्टी करायला एक 15-20 मिनटं किंवा अर्धा तास जातो. आणि मग ती कुट्टी हे जे गव्हाणे दिसत आहेत ना, हे असे ह्याच्यामध्ये कुट्टी केलेली टाकली जाते. तर सकाळचे 1-2 तास तरी ते द्यावेच लागतात फिक्स. मग त्याच्यानंतर परत ते वैरण वगैरे काढायचं हे ते, म्हणजे एका माणसाचं तरी तर काम आहेच. पण हे कसं आहे की हे ऑल सीझन चालणारा बिझनेस आहे. आणि हे जे आम्ही काय शेड वगैरे हे केलं आहे, आता तुम्हाला हे वाटत असेल की आम्ही एकदम सर्व नवीन वापरलं आहे, तर नवीन नाही. हे ज्या पाईप वगैरे आहेत त्या आम्ही सेकंड जुन्या पाईप घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार प्लॅनिंग करून हे केलेलं आहे. आणि साईडला तुम्हाला हे एक दिसतील की कागदाचे हे ते कवर, तर ते कागदाचे कवर आम्ही म्हणजे हिवाळ्यामध्ये इकडे खूप थंडी पसरते, तर त्या थंडीपासून हे व्हावं म्हणून ते कागदाचे कवर वगैरे हे ते लावलेले आहेत. तर हे तसं आहे. पण ह्याच्यातून कसं आहे की फिक्स पैसा तुम्हाला मिळून जातो. आठवड्याला तुम्ही 3, 4, 5, 6 काय बोकडे येईल ते विकू शकता किंवा शेळ्या विकू शकता. डिमांड राहते याच्यामध्ये. आणि शेळ्यांना जर एकदम व्यवस्थित खाऊ घातलं आणि सगळं जर व्यवस्थित दिलं तर आरामशीर त्यांचं क्वालिटी पण नीट राहते. आता याच्यासोबत जर मी बघितलं तर इथे कोंबड्या वगैरे पण आहेत. तर तुम्हाला प्रश्न पडेल की आम्ही कोंबड्या वगैरे का पाळलेत. तर बऱ्याचदा शेळ्यांना काय होतं की त्या कोंबड्यांमुळं हे होतं, म्हणजे गोचीड वगैरे होण्याची शक्यता असते किंवा कीटक वगैरे, तर ते पण नाहीसे होतात. आय थिंक बरेचसे सबस्क्रायबर ऑनलाईन आलेले नाहीसे व्हायलेत, म्हणजे मी व्हिडिओ थांबवायला पाहिजे. तर तुम्हाला ही माहिती वगैरे कशी वाटली नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हे जर व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलमध्ये हे थोडेसे माहिती द्या. आणि तुम्हाला एक गमतीचं दाखवतो की आम्ही इथे एक रेडिओ लावलेला आहे. तर आता सध्या रेडिओला बातम्या सुरू आहेत, तुम्हाला हे दाखवतो. माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवली जाईल असं NIAने स्पष्ट केलं आहे. भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेट संघादरम्यान सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतला शेवटचा सामना हिमाचल प्रदेशातल्या धर्मशाला इथं सुरू आहे. भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि तर कसं आहे, तुम्हाला कोणाकोणाला रेडिओ ऐकायला आवडतं का? तर हे रेडिओच्या ह्याच्यातून शेडवरमध्ये दिवसभर गाडी चालू असतात आणि त्याच्यातून एक वेगळ्याच टाईपचं मनोरंजन होते. जेवढे काय ऑनलाईन आहेत काहीतरी कमेंट करा, म्हणजे आम्हाला पण हे व्हिडिओ काढायला वगैरे भारी वाटेल. तर ह्या व्हिडिओमध्ये बरेचसे माहिती मी सांगितलेली आहे, बट खूप काही सांगायचं राहिलेलं आहे की एक्झॅक्टली किती प्रॉफिट राहते, एक्झॅक्टली किती खर्च होतो आहे आणि तुमचं टार्गेट किती असलं पाहिजे, तुम्ही सुरुवातीला किती शेळ्या सुरू केल्या पाहिजेत. कारण आम्ही सुरुवातीला एकदम सर्व शेळ्यांच्या ह्याच्यावरून तर हे नव्हतं केलं आणि तुम्ही यूट्यूबला ती बऱ्याच यशोगाथा बघून तर हे अजिबात तसं सुरू करायचं नाही. तुमच्या कंडिशननुसार, तुमच्या एरियानुसार तुम्ही किती काय अफोर्ड करू शकता. हळूहळू जर तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होत असेल तरच तुम्ही ह्याच्यामध्ये या आणि जसा फायदा होईल तसं हे करा. कारण आम्ही सुरुवातीला फक्त 3 शेळ्या केल्या आणि त्याच्यातूनच आम्ही पुढे शेळ्या वाढवत हे केले. तर ठीक आहे, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईन आणि चालेल. आणि तुम्हाला जर काय शेळ्या बोकड वगैरे हवा असेल तर कमेंटमध्ये सांगा. इकडे बोकडांचे वगैरे इकडे तुम्हाला करडं दाखवतो. तर इकडचे लॉट वगैरे विकायचे आहेत,
सध्या जरा पेंडिंगला आहेत. सध्या व्यापारी जरा येणार झाले. तर तुमच्यातलं कोण घेणार असेल सोलापूरच्या ह्याच्यातील तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा. रेट वगैरे योग्य दिला जाईल आणि तुमचं हे केलं जाईल. तर ठीक आहे, 10 मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे. बघू आता यूट्यूब अल्गोरिदम काय करतो आहे. आणि तुम्हाला हे दुसरे सांगतो की मी हे यूट्यूब व्हिडिओ का बनवून टाकतो आहे, कारण इथं बरेचसे असे यूट्यूबर आहेत की हे शेळीपालन करत करत पण त्यांनी यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. म्हणजे तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्ही पण तुमच्या शेतातले तुम्ही काय पण नवीन करत असाल तर त्याचे प्लीज व्हिडिओ अपलोड करून टाका. कारण माझे 1-2 मित्र आहेत त्यांनी असेच व्हिडिओ अपलोड केले आणि त्यांचा महिन्याला चांगला इन्कम सुरू झाला आहे यूट्यूबवरून. म्हणजे इकडं शेळीपालनाचा पण व्यवसाय, इकडं दुसऱ्यांना माहिती पण मिळते आणि त्याचा पण ऑनलाईन इन्कम सुरू. कारण सध्या खूप इन्कम मिळवणे पण वेगवेगळे इन्कमचे सोर्स करणं पण खूप महत्त्वाचं आहे. तर बघूयात, माझ्या पण चॅनलचं जर मॉनिटायझेशन वगैरे झालं तर मी पण तुम्हाला सांगेन की कसं काय काय करायचं आणि तुम्ही पण तुमचे व्हिडिओ वगैरे टाकत राहा. चला तर ही दुपारची वेळ, घरी जेवायला बोलवायला येतं आणि बातम्या पण संपलेत. परत कधी लाईव्ह येऊ सांगा. आता माहिती तर मी यूट्यूबवरून सांगतो आहे, पण आणखी जर माहिती हवी असेल तर परत एकदा मी लाईव्ह येईल. तर बरं वाटलं, आज पहिल्यांदा एवढे 100 लोक ऑनलाईन आलते. आता फक्त 26च राहिलेले आहेत. तर बघूयात, आता तर फक्त 16च. तर मी व्हिडिओ कट करतो, परत येतो. थँक्यू, बाय बाय.